हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. नायसा गेली आहे स्कूलमध्ये, सनिया तर थोड्याच वेळात जाईल क्लिनिकला आणि मी चालली आहे मार्केटमध्ये. खूप दिवसांनंतर वहिनींबरोबर. स्वप्नाली वहिनींना फोन केलाय, सो त्या बोलल्या की मला पण यायचंय, सो मी लेट्स गो. फायनली वहिनी भेटल्यात मला. किती दिवसांनंतर. आम्ही काल प्लॅन केलेला येण्याचा, पण आम्ही अजून यांचं घर नाही पाहिलंय. तर काल आम्ही गेलो फार्म हाऊसला, म्हणून मग ते राहून गेलं. असो, चला. मला आठवलं त्या दिवशी तुम्ही बोललात मच्छीला मला बोलव, म्हणून मी बोलवलं तुम्हाला. चलो लेट्स गो. वहिनींना भेटून खूप छान वाटलं. खूप दिवसांनंतर आम्ही मस्त खूप साऱ्या गप्पा मारल्या. त्या अर्धा पाऊण तासात ॲक्च्युली आम्हाला एवढा वेळ गेला, कारण वहिनींना जी मच्छी हवी होती ती एकीकडे नाही मिळाली. मग आम्ही दुसरीकडे गेलो आणि मच्छीच नाही. पाऊस पडल्यामुळे आहे का काय आहे डोंट नो, आणि किती महाग आहे सगळं काही. सो मी फायनली आज आणलं आहे प्रॉन्स, मोठेवाले प्रॉन्स. काय नाही, सो नायसा येण्याच्या आधी सगळं फटाफट वाईंडअप करायचं. वाजले 11:30. सो वाजले आहेत 1ला 5 कमी आहे. जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. रेसिपीसुद्धा मी शूट केलेली आहे, जी लवकरात लवकर तुम्हाला बघायला मिळेल. मी इंस्टाग्राम आणि यूट्यूब रील आणि शॉर्ट दोन्हीमध्ये पोस्ट करणार आहे. आणि आज आहे पूर्ण कोलंबी दिवस. कोलंबीचंच केलं आहे, कारण मी प्रॉन्स आणलेत. मच्छी मी जसं म्हटली की खूपच महाग आहे. मला सुरमई हवी होती, तर सुरमई तर नाहीच आहे मार्केटमध्ये. आणि दुसरी फिश पापलेट वगैरे एकदम असे टायनी टायनी होते, म्हणून मग ते पण नाही घेतले. नाईस साईज. बाय. हे बघ तुझं जेवण रेडी आहे, चला. भात आहे, भाकरी आहे. इथे मी कोलंबी जी आहे त्याला मस्त मॅरिनेट केले, कारण असं तवा फ्राय सारखं करते. वरण आहे आणि दिस इज ग्रेव्ही. सो आज मी त्याचं जे शेल आहे ते नाही काढले, कारण शेल टाकल्यानंतर वेगळी टेस्ट. पण शेल काढतो कोलंबीचं तेव्हा वेगळी टेस्ट असते. जेव्हा शेल असतं तेव्हा त्याची टेस्ट एकदम अजून छान होते. त्याचं प्रॉपरली सगळं स्टमक वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे, म्हणजे ते जे काळा धागा वगैरे असतं ना ते व्यवस्थित सगळं मी काढलं आहे. ॲक्च्युली ते वरचं हेड पण काढलं, कारण मला ते नव्हतं जमत त्याशिवाय ते काढणं. पण नाही, त्या हेडला सुद्धा मस्त टेस्ट असते. आणि बाकीचं शेल मी ठेवलं आहे. आता फटाफट नायसाला भरवते. सनीला यायला 2 वगैरे वाजते. काय पसारा केलाय ना ते हे असं मला का होतं. स्पेशल काय? कोलंबी स्पेशल. कोलंबी. मस्त. आता आम्ही जेवणार आहोत. नॉनव्हेज असल्यावर थोडं जास्त जेवण जातं. ग्रीन चिकन केलं. फणस आपल्याला कट करायचं आहे, मोठा टास्क. तू खाणारच हो बाबू, सुट्टी आहे मग. वाजले आहेत रात्रीचे 12. आजचा पूर्ण दिवस काही ना काहीतरी गोष्टींमध्ये बिझी होती, म्हणून काही जास्त शूट नाही करू शकले. बट आज जी मी रेसिपी केली त्याचं एक रील ऑलरेडी इंस्टाग्रामवरती मी शेअर केलेलं आहे, ते सगळ्या रेसिपीचं, पूर्ण रेसिपीचं. आणि शॉर्टसुद्धा मी लवकरात लवकर शेअर करेन, म्हणजे जेणेकरून तुम्ही तिथे जाऊन ती जी रेसिपी आहे ती चेकआउट करू शकता. त्याचबरोबर खूप लोकांचे मेसेजेस आले मला की तुम्ही जे सिक्किम, गँगटॉक आणि दार्जिलिंगच्या वेळेस जे कपडे घातलेले त्याचे आमच्याबरोबर लिंक शेअर करा. सो सर्वात आधी जो मी एअरपोर्टला घातलेला तो म्हणजे हा कॉट सेट, आणि खूप लोकांना आवडला. आणि हा कॉट सेट ट्रस्ट मी खूपच कम्फर्टेबल आहे आणि प्लस रिजनेबलसुद्धा आहे. सो मी हा घेतला आहे मिशोवरनं. सो मिशोचं मी खाली तुम्हाला जो कोड आहे तो तुमच्याबरोबर शेअर केला आहे. त्यानंतर हा जो सेकंड डेला मी घातलेला इट्स लाईक अ स्वेटर, आणि तो एवढा वॉर्म आहे ना.
सो तो मला आईने न्यूझीलंडवरून आणलेला जेव्हा आई तिकडे गेलेली. आणि नाव इट्स बीन ऑलमोस्ट मला वाटतं 2016मध्ये आई गेलेली, 2016 ते 17मध्ये. सो तेव्हापासून तसाच आहे. आणि त्याचं फॅब्रिक एवढं छान आहे ना, मस्त आहे. घातल्यावरती जसं मी तुम्हाला बोलली की खूप वॉर्म असं फील होतं. त्यानंतर हा वाला, सो हा फाल्गुनीने आणला आहे जेव्हा ती दिल्लीला गेलेली सरोजिनी मार्केटमधनं. सो हा पण खूप कम्फर्टेबल आहे. आणि मी ना ट्रॅव्हलिंगच्या वेळेस असे क्लोथ्स घेऊन गेलेली की जेणेकरून मला डबल ट्रिपल असं घालायला नको. सो जास्त करून जे काही टॉप होते ना माझे जीन्सवरचे ते सगळे स्वेटरच होते. फक्त आता हे कसं नाही बोललं तरी हे ट्रान्सपरंट नाही पण क्रोशेचं काम केलेलं आहे ना. सो मी आतमध्ये एक शर्ट घालायची एकदम नॉर्मलवाला आपला जो टी शर्ट असतो तो, आणि मग त्याच्यावरती हे स्वेटर मी घालायचे. सो खूप कम्फर्टेबल होतं माझ्यासाठी हा आउटफिट. सो ही जी जीन्स आहे ही मी मिंत्रावरनं घेतलेली आहे. आणि ह्याच्यावरचा जो टॉप तुम्ही बघताय तो आहे अँड ब्रँडचा. सो मी अँडमधनं तो टॉप घेतलेला आहे. इट्स लाईक अ 2 पीस. आतमध्ये एक स्पेगेटीसारखं टॉप आहे आणि मग त्याच्यावरती ते जॅकेट आहे. सो ते स्वेटर होतं म्हणून छान वाटत होतं. त्यानंतर हा वाला मला सर्वात जास्त जो आउटफिट आवडला असेल तो हा, म्हणजे कॉम्बिनेशन छान वाटत होता व्हाईट आणि पिंक कलरचा. सो जीन्स ही नॉर्मल लोकल स्टोअरमधनं घेतलेली आहे. आणि ह्याच्यावरचा जो तुम्ही स्वेटर बघतायत हा मी झुडिओमधून घेतला आहे. काहीतरी 550 का 560ला त्यावेळेस, म्हणजे डिसेंबरच्या टायमात, तेव्हा सेल चालू होता ना तेव्हा मी घेतला आहे. त्याच्यानंतर हा येलो टॉप मी घेतला आहे मिंत्रावरनं. त्यानंतर हा व्हाईटवाला हा मी खारघरमध्ये मी जिथे शॉपिंग करते हिरानंदानीच्या तिथे मी हा घेतलेला आहे वेस्टर्न आउटफिट ह्या स्टोअरमधनं. आणि झुडिओमधनं खरंच जेव्हा पण आपलं सेल वगैरे चालू असतो किंवा विंटर टाईम असतं ना तेव्हा तुम्ही त्यांचे स्वेटर वगैरे घ्या. ते खरंच खूप छान आहेत. मेन म्हणजे ते रिजनेबल आहेत आणि दिसायला सुद्धा मस्त वाटतात. कलरसुद्धा त्याचे खूप मस्त आहेत. सो हे सगळे आउटफिट मी ह्या ट्रिपच्या वेळेस घातलेले. ज्याची लिंक माझ्याकडे आहे त्याची लिंक मी खाली तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. ज्याची आता माझ्याकडे नाही आहे ते मी ऑफकोर्स तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकत. आणि खूप लोकांना हे पण जाणून घ्यायचं होतं की आमचं बजेट किती झालं आणि आम्ही कुठे राहिलो, आम्ही कुठे खाल्लं किंवा ते सगळं काही. सो कुठे राहिलो, काय काय खाल्लं, कोणत्या हॉटेलमध्ये खाल्लं ते पर्टिक्युलर त्या व्लॉगमध्ये सगळं काही मेन्शन केलेलं आहे. बजेटचं बोलाल तर आमचं पर पर्सन फ्लाईटचं जे गेलं ते गेलं 16,750 येऊन जाऊन फ्लाईट. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंगमध्ये आमचं गेलं 11,500 ओव्हरऑल पर पर्सन. मी सांगते तुम्हाला ओव्हरऑल ट्रॅव्हलिंगचं 11,500. त्यानंतर स्टेचं सुद्धा अराउंड 11,000च गेलं. म्हणजे ती काही गडबड झाली तरी सुद्धा ते सगळं काही करून सुद्धा आम्ही काही 1 रुपयावरती पे नाही केला. आमचं तेवढंच पर पर्सन 11,000 झालेलं आहे स्टेचं 8 दिवसांचं. फूडचं आम्ही कसं माहिती का जाण्याच्या आधीच पर पर्सन 5,000 रुपीज काढलेलं. सो आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ते 5,000 रुपीजचं संपलं त्यानंतर आम्ही परत एकदा 2,500 रुपीज पर पर्सन काढलं. म्हणजे सो फूडचं बोलाल तर साधारण 7,500 ते 8,000मध्ये आमचं 8 दिवसाचं फूड झालेलं आहे. कसं असतं जेव्हा आपण एका ग्रुपमध्ये जातो ना तेव्हा सगळं काही कॉन्ट्रीब्युशनमध्ये होतं. कॉन्ट्रीब्युशनमध्ये झाल्यामुळे ना आपला जो बजेट आहे तो बरोबर आपल्याला जसा हवा आहे तसा होऊन जातो. तेच जर मी आणि सनी गेलो असतो तर मग ते खूप कॉस्टली गेलं असतं. आणि आमचं लंच, आता खूप लोकांचा असा प्रश्न असेल की तिथे एक्झॅक्टली फूडचं कसं काय आहे, म्हणजे कॉस्टली का काय. सो आमचं लंच किंवा डिनर आम्ही जे करायचो ना ते साधारण 1,600, 1,800, 2,000 असा बिल यायचा. 2,000च्या आतच बिल यायचा. कारण नाही बोललो तरी आम्ही एवढे होतो आणि प्रत्येकाचे चॉईसेस हे वेगवेगळे.
सो अशा प्रकारे. आणि छोटीची छोटी गोष्ट, जेव्हा पण आम्ही ग्रुपमध्ये जातो ना, आम्ही आधीच कॉन्ट्रीब्युशन काढून घेतो, जेणेकरून दरवेळेस प्रत्येकाकडे पैसे मागायची गरज पडत नाही. सो मग काहीही असो, साधं बिस्किट घेतलं असेल किंवा साधं चॉकलेट घेतलं असेल ना, तरी त्या कॉन्ट्रीब्युशनमधनं ते खर्च होतं. सो अशा प्रकारे ही ट्रिप आम्ही प्लॅन केलेली. जाण्याच्या आधी व्यवस्थित सगळं काही प्लॅन केलेलं, बट तरीसुद्धा थोडीफार गडबड झाली, कारण ती खूप अशी प्री प्लॅन नव्हती. लाईक 3 months पहिलेवाली प्लॅन नव्हती, ती हार्डली 15 days आधीची प्लॅन केलेली ट्रिप होती. तरीसुद्धा वी एन्जॉयड अ लॉट. आम्ही खूप मजा केलं आणि जो बजेट आम्ही ठरवलेल्या त्या बजेटमध्येच आम्ही ही ट्रिप पार पाडली आहे. मेन म्हणजे आम्हाला ट्रान्सपोर्टेशनच्या वेळेस काही प्रॉब्लेम नाही झाला. तो एकच गोष्ट ते हॉटेलचं वगैरे झालं, बट इट्स ओके, दॅट इज फाईन. पण तो सुद्धा आम्ही बजेटमध्ये बसवला. आम्ही एकही रुपयावरती टाकलेला नाही आहे जास्त, बट छान गेली ट्रिप. सो खूप लोकांचा असा पण प्रश्न होता की एक्झॅक्टली किती बजेट लागायला पाहिजे. सो कसं आहे माहिती आहे का, एक तर सीझन वाईज हे चेंज होत राहतं बजेट. आपण ते असं प्रेडिक्ट नाही करू शकत की ह्याच बजेटमध्ये होईल की त्याच बजेटमध्ये होईल. आता आम्ही गेलेलो ह्या मेमध्ये, आता पुढच्या मेपर्यंत फॉर शुअर हे जे कॉस्ट आहेत ते वाढणार आहेत, कारण 3 ते 4 महिन्याचंच कॉस्ट वाढतात प्रत्येक गोष्टीचे, तर ते का नाही वाढणार. सो पुढच्या मेपर्यंत नक्कीच या सीझनमधलं जे पण कॉस्टिंग असेल ते वाढणार आहे. सो दरवेळेस हॉटेलचं कॉस्ट वाढतं, दरवेळेस फूडचं वर खाली होतं. सो तुम्ही अकॉर्डिंगली ते प्लॅन करा. आणि जे काही डिटेल्स आहेत, आम्ही कुठे कुठे राहिलो ते सगळं काही मी तुम्हाला तिथे त्या पर्टिक्युलर व्लॉगमध्ये मेन्शन केलेलं आहे. त्या पर्टिक्युलर व्लॉगमध्ये आम्ही ते दाखवलंसुद्धा आहे. आणि आम्ही जास्त करून ना यावेळेस होमस्टेच प्रिफर केलेलं, कारण ते अप्रतिम होते. स्टे अमेझिंग होतं. दार्जिलिंगचा आय गेस प्रॉपर तो एक हॉटेल होता, बट आम्ही खूप थरली लिटरली एन्जॉय केलेलं आहे. वन मोर थिंग, दुबईची लवकरात लवकर ट्रिप्स जाणार आहे. हॅपी ट्रिप्स बाय नवेंजल अँड अभोनी लवकरात लवकर दुबईला जाणार आहेत. सो त्याचे जे काही डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील ते इथे स्क्रीनवरती तो नंबर तुम्हाला दिसतोय, त्या नंबरवर जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ही ट्रिप असणार आहे जुलैमध्ये, 10 जुलै ते 14 जुलै, म्हणजे 4 night 5 daysची. आणि ह्या तुमच्या कॉस्टमध्ये तुम्हाला सगळं काही इन्क्लूड आहे, राईट फ्रॉम अकोमोडेशन, ट्रान्सपोर्टेशन, फूड, 3 meals म्हणजे जे ब्रेकफास्ट, लंच, डिनर असतं ते, साईट सीइंग, सगळं काही. तुम्हाला तिथे जाऊन एक्स्ट्रा काहीही पे करायचं नाही आहे. जो म्हणजे फक्त तुम्हाला काय शॉपिंग करायचे असेल ते तुम्ही तुमच्यानुसार करू शकतात. बाकीचे जे काही डिटेल्स आहेत, आयटनरी जे काही आहे, ही असणार आहे दुबई आणि अबुधाबी टूर. सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत. सो तुम्हाला कोणाला यायचं असेल तर नक्कीच तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे सगळे काही डिटेल्स मिळतील. आणि लवकरात लवकर बुक करा, कारण आता थोडेच दिवस राहिलेले आहेत. सो चला मग हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.